राज्य लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी तर्फे जी औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया करण्यात आलेली होती त्यावरनं मोठं राजकीय रणकंदन आता सुरू झालेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कधी काळी उजवे हात समजल्या जाणाऱ्या अभिमन्यू पवार यांना घेरलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ खरं तर एवढं वैयक्तिक आरोप कधी आतापर्यंत त्यांनी केलेले नव्हते। या सगळ्या घटनांमध्ये त्यांनी अभिमन्यू पवार यांना टार्गेट केलेलं आहे, थेट त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे। अन्न व औषध निरीक्षक पदाची जे काही धागेदोरे आहेत ते धागेदोरे थेट लातूरपर्यंत आणि अभिमन्यू पवार यांच्यापर्यंत जात आहेत असा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे नक्की काय माहिती आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे अशी कोणती कागदपत्र आहेत की ज्याच्यावरून थेट अभिमन्यू पवार हेच अडचणीत येऊ शकतात। पण सध्या तरी अभिमन्यू पवार यांनी तातडीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात औसा पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना बदनामीची नोटीस देखील पाठवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। तसं बाईट देखील त्यांनी दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे हर्षवर्धन सपकाळ यांचं की ते आपण ऐकून घेऊया आणि त्यातलं तर त्यांनी जी नावं घेतली आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच, एमपीएससी पेपर फुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत असं खळबळजनक आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटमध्ये केलेला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि आता भाजपचे आमदार असलेले अभिमन्यू पवार यांच्याकडे संशयाची सुई वळत असल्याची चर्चा आहे। म्हणजे हर्षवर्धन यांनी देखील चर्चा आहे असं ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 2017-18 मधील महाभरती पोर्टल घोटाळ्यासह त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेली तलाठी भरती, 2023 म्हाडा पोलीस भरती, वन विभाग भरती, मृद व जलसंधारण विभाग भरती आणि आत्ताच्या अन्न व औषध निरीक्षक भरती घोटाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या स्वप्नांची राख रांगोळी करणाऱ्या आणि भविष्याची क्रूर खेळ करणाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही। तुर्तास एवढेच। म्हणजे हर्षवर्धन सपकाळांना असं जाणून द्यायचं आहे किंवा दाखवायचं आहे की माझ्याकडे माहिती आहे, त्यातही पुण्याच्या महापौर कार्यालयाचं देखील त्यांनी नाव घेतलेलं आहे। लातूर कुठे, पुणे कुठे, हर्षवर्धन सपकाळ कुठे, हा जर संबंध हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे असेल तर तो त्यांनी तातडीने जाहीर करायला हवा। कारण या प्रकरणामध्ये आता रोहित पवार यांनी ऑलरेडी उतरलेले आहेत। त्यांनी काही आरोप करत एमपीएससीला याबाबत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलेला आहे। आता ही जी निरीक्षक भरती जी आहे त्या भरतीची प्रक्रिया अतिशय अंतिम टप्प्यात आलेली आहे। उमेदवारांना किंवा निवड झालेल्यांना आता पुढच्या काही दिवसांमध्ये नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत आणि असं असताना एकदम अचानक हा असा घोटाळ्याचा आरोप होणं अतिशय अवघड गोष्ट आहे असं सध्या दिसून येत आहे। आता अभिमन्यू पवार यांचं म्हणणं असं आहे की मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी भांडत असतो। म्हणजे हे अभिमन्यू पवार यांचं म्हणणं आहे की दिल्लीमध्ये ज्या पेपर फुटीवर जे आंदोलन झालेलं आहे तसं आंदोलन महाराष्ट्रात व्हावं, तसं वातावरण तयार व्हावं अशी हर्षवर्धन सपकाळ यांची इच्छा आहे, पण त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत। त्यांनी अफवांचा बाजार उठवलेला आहे। त्यांच्याकडे जर कागदपत्र असतील तर त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं। एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून घ्यावी आणि माझी चौकशी करावी, त्याला मी तयार आहे असं प्रति आव्हान देखील अभिमन्यू पवार यांनी दिलेलं आहे। म्हणजे अभिमन्यू पवार देखील आता चौकशीसाठी तयार झालेले आहेत। पण मला याबाबत दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात। एक तर इतका हा मोठा आणि संवेदनशील विषय आहे, या 100-150 जागांसाठी तब्बल 45,000 विद्यार्थी अपेअर झालेले होते। म्हणजे ही एवढी एकच परीक्षा 50,000 विद्यार्थ्यांच्या सगळ्या त्यांच्या करिअरशी संबंधित आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी तातडीने देणं गरजेचं आहे। कारण काय की याबाबत एमपीएससीने गुन्हा दाखल केलेला आहे, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नंतर मग केवळ राजकीय आरोपांपोटी आरोप होण्यापेक्षा त्यांच्याकडे असली जर माहिती एमपीएससीकडे किंवा पोलिसांकडे गेली तर नक्कीच या प्रकरणामध्ये पुढे काहीतरी आणखीन ठोस कारवाई होण्यासाठी मदत होऊ शकेल। पण त्यांच्याकडे जर माहिती नसेल आणि या दोघांमध्ये जर कलगीतुरा रंगणार असेल तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणताही इंटरेस्ट नाही। त्यामुळे मला असं वाटतं आहे की जे कोणी याबाबत आरोप करत आहे त्यांच्याकडे जर ठोस माहिती असेल तर त्यांनी तातडीने पुढे आणावी आणि त्याबाबत ठोस
भूमिका जर घेतली तर मला वाटतं यावरचा जो झोत आहे तो झोत सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकून. आता हर्षवर्धन सपकाळ यांना एखादा राजकीय बळी घ्यायचा असू शकेल, त्यांच्याकडे कागदपत्र असतील तर त्यांनी अभिमन्यू पवार यांचा राजकीय बळी जरूर घ्यावा. कारण जर असे कुणी या व्यवस्थेमधले यंत्रणेमध्ये लोक अशा प्रकारे जर काम करत असतील तर त्यांच्या बुरखा फाडणं ही आवश्यक गोष्ट आहे. पण केवळ राजकारण जर होणार असेल त्याच्यामध्ये मजा नाही आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरचाच लोकांचा विश्वास उडेल, विद्यार्थ्यांचा विश्वास उडेल. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ तुमची वेळ आहे की तातडीने कागदपत्र द्या. म्हणजे याबाबत जर अभिमन्यू पवार याच्यामध्ये संशयित असतील तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी.